या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बेन्स होम स्टुडिओ, अ कम्प्लीट सोल्युशन फॉर युअर फर्निशिंग नीड्स. जिथे पाय थिरकतात तिथे नृत्य जन्मघेतं, पण एका आतल्या लयीच्या तालामध्ये जिथे संपूर्ण शक्तीनिशी एक नर्तकी उभी राहते, तेव्हा ते नृत्य केवळ पायांचं राहत नाही, तर संपूर्ण शरीर नृत्य साकारत असतं. नमस्कार, मी धनश्री मणेरीकर. गोवन वार्ता लाईव्हच्या दुर्गे दुर्गड भारी या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. कथा कहे सो कथक कहावे असं म्हणत उत्तर भारतातून जगभर पसरलेली मनमोहक नृत्यकला म्हणजे कथ्थक. रिॲलिटी शो आणि वेस्टर्न नृत्य प्रकारांच्या युगातही पारंपरिक कलांचं प्रतिनिधित्व करणारं कथ्थक नृत्य आजही लोकप्रिय आहे. याचं श्रेय कथ्थकची साधना अविरतपणे सुरू ठेवणाऱ्या कला उपासकांना द्यायला हवं. याच कथ्थक नृत्यकलेसाठी स्वतःला वाहून घेतलेल्या 2 नृत्यांगनांना आज आपण भेटणार आहोत. स्वागत करूया कथ्थक नृत्यांगना प्रेरणा पालेकर आणि प्रियांका वेरेकर यांचं. तर प्रेरणा आणि प्रियांका, तुमचं गोवन वार्ता लाईव्हच्या या स्टुडिओमध्ये स्वागत. तर पहिला प्रश्न मला विचारायला आवडेल की आजच्या तरुणांना वेस्टर्न म्युझिक किंवा वेस्टर्न नृत्य याकडे हा डान्स प्रकार जास्त भावतो. मग अशा परिस्थितीत तुम्ही पारंपरिक नृत्य प्रकार असलेला कथक याकडे तुम्ही दोघी कशा वळला? सुरुवातीला प्रेरणा तू सांग. कथक ही जी नृत्यशैली आहे, जसं तुम्ही सांगितलं की उत्तर भारतातली आहे, द ओनली क्लासिकल डान्स फॉर्म विच कम्स फ्रॉम नॉर्थ इंडिया. तर मला लहानपणी कथा सांगायला खूप आवडायची. आम्ही एकत्र, मी आणि प्रियांका, अभिव्यक्तीमध्ये थिएटर शिकायचो अनघाताई आणि साई देशपांडे सरांकडे. तर आम्हाला दोघींनाही कथा सांगण्याची आवड होती. तर कथा नृत्यातनं सांगणं ही एक म्हणजे काहीतरी युनिक झालं. तर जेव्हा मी पहिल्यांदा कथक बघितलं की स्टोरी पण सांगता येते नृत्यातनं, ही गोष्ट मला खूप भावली. लहान मनासाठी ती खरेच एक सुंदर अशी गोष्ट आहे. तर त्यामुळे मी त्या नृत्यशैलीकडे वळले. अर्थात वेस्टर्न डान्सचा खूप प्रभाव आहे आजकाल पिढीवरती, पण आमच्यासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे आमच्या घरीच आम्हाला आमचं मूळ म्हणजे आमच्या लोककला या शास्त्रीय नृत्य संगीत ह्याच्याबद्दल शिक्षण आधी घरापासूनच मिळालं. म्हणजे तसे संस्कारच होते. तर त्यामुळे ती आवड उपजत होती आणि म्हणजे हौशी कलाकार म्हणून आम्ही नृत्य करायचो, नाटक करायचो. तर त्यामुळे आम्हाला असं वाटलं की हे आमचं मूळ आहे आणि शास्त्र शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. ते मूळ असल्यामुळे तिथूनच पुढे त्याचं वृक्ष होऊ शकतं, ही जाणीव आम्हाला तेव्हापासून होती. कारण आमचे पालक तसे होते, आम्हाला तसे शिक्षक मिळाले. म्हणून वेस्टर्न डान्सला आम्ही खूप खूप मानतो. त्या पण नृत्यशैली खूप महत्त्वाची आहे. पण आपली म्हणजे आपले जे मूळ आहे, ती मूळ कला शिकणं आणि ती पुढे नेणं याचं सुखच वेगळं आहे. म्हणून या नृत्यशैलीकडे आम्ही वळलो. तू काय सांगशील? जसं प्रेरणा म्हणाली आत्ता की मूळ खूप महत्त्वाचं आहे, तसंच मला अजूनही आठवतं जेव्हा मी 3-4 वर्षांचे होते तेव्हा माझी मोठी बहीण अशी डान्स कॉम्पिटिशन्सला वगैरे जायची. तिला मी जेव्हा पाहिलं नृत्य करताना तेव्हा मी खाली होते, उठून स्टेजवर गेले तिला पाहायला. म्हणजे ती करते ना, चला मी पण करूया असं. मग तेव्हा मला कळलं की सगळेच जण म्हणायला लागले की नाही ही पण करू शकते, तर तू डान्समध्ये जा. मी गेले, मी तिला पाहिलं. ती डान्सचे वर्ग अटेंड करत होती, मी तिला पाहिलं. पण तेव्हा मी जेव्हा तिला पाहिलं तेव्हा मला समजलं की हा जसं प्रेरणा म्हणाली की जी कथा आहे ती आपण नृत्यातून सांगू शकतो. आणि मेन म्हणजे जेव्हा आपण वेस्टर्न म्युझिक म्हणतो किंवा कोणताही हा जो वेस्टर्न म्युझिक प्रकार पण आहे ना, तो समजून घ्यायला आपल्याला मूळ पाहिजे. म्हणजे ताल, लय हे न समजता आपण कोणतंही म्युझिक समजूच शकत नाही. तर मला असं वाटतं की हे जास्ती करून शिकण्यासाठी मी कथ्थककडे वळले. आता आपल्या माणसाच्या आयुष्यात गुरुचं स्थान हे सर्वात महत्त्वाचं असतं. काही एखादं आई वडील हे आपले पहिले गुरु असतात. त्यानंतर आपण शाळेत जातो, जिथे आपल्याला शिक्षक भेटतात, ते आपल्याला घडवतात. तर आता तुम्ही कथकमध्ये तुम्ही आता नृत्य क्षेत्रात पदार्पण केलं. मग या नृत्य क्षेत्रात पदार्पण केल्यापासून ते आतापर्यंत कोणकोणते गुरु तुम्हाला लाभले, त्यांनी तुम्हाला कसं मार्गदर्शन केलं, ते आम्हाला ऐकायला आवडेल. प्रेरणा, तू काय सांग?
गुरु हा आयुष्यात खूपच महत्त्वाचा आहे. म्हणजे हे सांगतानाच खूप भरून येतं, कारण गुरुशिवाय आयुष्यात काही होऊ शकत नाही. म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यशाली मानते की मला प्रत्येक म्हणजे कणोकणी मला खूप चांगले गुरु मिळाले. नृत्य असू दे, अकॅडमिक्स असू दे, या काहीही. एक चांगला गुरु भेटणं हे कधी कधी कठीण असतं असं म्हणतात, पण म्हणजे मी खरंच भाग्यशाली मानते. तर जेव्हा मी कथकच्या आधी जेव्हा मी नृत्य म्हणून आवड म्हणून करायचे, तर आमच्या गावात एक काकी होत्या, म्हणजे आहेत की वर्षा पालेकर, त्यांच्याकडे आम्ही नृत्य शिकायचो. आय थिंक प्रियंका पण. म्हणजे आम्ही एकाच गावचे आहोत, आम्ही खूप आमच्या आठवणी आहेत एकत्र. तर असं आवड म्हणून जायचो. मला आधी असं कोणी शिकवतं वगैरे असं नाही आवडायचं, पण त्यांनी म्हणजे माझं मी करायचे. लहानपणी तेच असतं, स्वतःचंच करायला आवडतं. तर मग जेव्हा त्यांच्याकडे गेले, नृत्याची ती आवड निर्माण झाली. आणि जेव्हा म्हणजे मी नंतर कला अकादमीत शिकायला गेले, तर माझी एक मैत्रीण जात होती, अर्पिता शिरोडकर, ती पण कथक नृत्यांगना आहे. तर ती कला अकादमीत जात होती, तर मला तिला बघून वाटलं की मला पण म्हणजे कथक शिकायला जायचं आहे. तर तोपर्यंत मी गेले. तर मी 6वीत होते तेव्हा मी नृत्य शिकायला कला अकादमी पणजीत मी म्हणजे दाखला घेतला. आणि तिथे माझ्या पहिल्या गुरु होत्या गुरु सीमा खेडेकरजी. तर त्यांच्याकडे मी सुरुवातीचे धडे घेतले. त्यानंतर गुरु चंदन सिंग सर, त्यांच्याकडे मी 2 वर्ष शिकले. आणि त्यानंतर एक महत्त्वाचा टप्पा आहे माझ्या आयुष्यातला, जेव्हा माझ्या आयुष्यात गुरु वरदा फडके बेडेकर आल्या. म्हणजे त्या स्वतः गोव्याबाहेरच्या असून म्हणजे गोव्यात येऊन गोव्याच्या मुलांना नृत्य शिकवणं आणि कथकचं जे महत्त्व आहे, आणि म्हणजे आपण म्हणतो ना ते खूप खोल आहे. ते खोल काय आहे तर ते त्यांच्याकडून समजलं मला की असं आधी आम्ही असंच करायचो, पण काय आहे, एखादी मुद्रा जर असेल तर त्याच्या मागचा अर्थ काय आहे, आणि ही नृत्यशैली का पुढे न्यायला पाहिजे ह्याबद्दल त्यांनी आम्हाला खूप प्रेरित केलं. तर हे बघून नेहमीच वाटायचं की आपण गोव्याचे असून का नाही करू शकत. आपल्या गुरु स्वतः एवढं करतायत आपल्यासाठी, तर आपण काही केलं पाहिजे. तर मला आठवतं की आता मी जेव्हा मास्टर्स केलं डान्समध्ये, तेव्हा माझ्या गुरु पंडिता गुरु शमा भाटीजी, तर त्या गोव्यात आल्या होत्या एका वर्कशॉपसाठी. तर मी त्याच्यात वर्कशॉपमध्ये भाग घेतलेला. तर ताईंना बघून असं वाटलं की हे अथांग सागर आहे. म्हणजे आपल्याला वाटतं आपण गोव्यात राहून आपल्याला खूप काही कळतं, तर असं तो साक्षात्कार झाला, असं काही नाही. आणि जेव्हा पुण्यात गेले तेव्हा तर अगदीच कळालं की बापरे, हे आपल्याला इथे राहून असं वाटतं की नाही काहीच नाही. म्हणजे तर जेव्हा मी म्हणजे निर्णय असा एकदम दचकन घेतला की मला असं वाटलं की मी नृत्यामध्ये करिअर करावं, असं सहज एक थॉट येऊन गेला. त्याच्या आधी मी लिटरेचरकडेच होते, तर मी कोकणीमध्ये BA केलेलं. तर मी त्याच दृष्टीत होते की मी तिथेच पुढे जाणार आहे. पण असं एक दिवस अनघाताईंनी म्हणजे असं अचानक असं 2 मिनिटाचं त्या काहीतरी बोलून गेल्या. त्या स्वतः माझ्या थिएटर टीचर असून त्यांनी मला समजवलं की तू नृत्य शिकायला बाहेर गेलं पाहिजे, कारण तू शिकून ये आणि इथे काहीतरी करायचा प्रयत्न कर. तर मला ते खरंच वाटलं की असं का नाही विचार करत, रिस्क का नाही घेत आयुष्यात. तर म्हटलं घेऊन बघूया. नाही, पुढे स्टेबिलिटी नाही मिळणार, खूप कठीण असेल, पण आपण हा मार्ग निवडून बघूया. तर म्हणून जेव्हा मी पुण्यात गेले तेव्हा मी पंडिता गुरु शमा भाटीजी यांच्याकडे कथकमध्ये मास्टर्स केलं, ललित कला केंद्र पुणे विद्यापीठ. तर मला तिथे जाऊन जे शिक्षण मिळालं ते मी शब्दात नाही मांडू शकत. आणि आज मी जे काही आहे ते माझ्या गुरूंमुळेच आहे. पण या सगळ्यात फॅमिलीचा सपोर्ट कसा होता भरपूर. जेव्हा तू निर्णय घेतलास की कथक मधून मला पुढे जायचंय? भरपूर म्हणजे इझिली आर्ट फील्डमध्ये असं करिअर करायला पालक नाही परवानगी नाही. आणि म्हणजे माझी आई, तिला इथे एकटं राहावं लागलं, तरी तिने मला सांगितलं की तू जा, तुला शिकायचंय. प्रत्येक माझी बहीण, माझे बाकी घरचे सगळे असे होते. आणि ते माझ्या बाबांचं स्वप्न होतं की आर्टिस्ट म्हणजे त्यांना हवं होतं की मी आर्टमध्ये राहिली पाहिजे. तर सगळ्यांचेच आशीर्वाद होते आणि फायनान्शियली काहीच तयारी नव्हती तरीसुद्धा मी. आणि ही गोष्ट म्हणजे मला
आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंटची म्हणजे गोवा गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळाली म्हणून मी तिथे करू शकले. ही मी नेहमीच सांगते की गोवा गव्हर्नमेंट खरंच मुलांसाठी काहीतरी करतो आणि त्यामुळे मी तिथे जाऊन शिकू शकले. तर सगळ्यांचे आशीर्वाद, एव्हरीथिंग वॉज इन राईट प्लेस असं म्हणतो. तर खूप छान. प्रियंका, तू काय सांगशील तुझ्या गुरूंविषयी? असं म्हणतात की गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तर माझ्या आयुष्यातली माझी पहिली गुरु म्हणजे माझी आई. तिला नाचातलं काहीच येत नाही, पण ती नेहमी सांगायची की असं कर तसं कर. म्हणजे वयाच्या 3ऱ्या वर्षी जेव्हा मी पहिल्यांदा स्टेजवरती चढले तेव्हा तिनेच मला सांगितलं, हे बघा असं करायचं, ठीक आहे. मग माझ्या मोठ्या बहिणीला मी बघत होते, तिचं नाव रुचिरा माळदोळकर, ती पण एक कथक नृत्यांगना आहे. तर ती माझ्या आयुष्यातील दुसरी गुरु. तिच्याकडून मी नृत्य म्हणजे काय ह्याचं थोडंफार डेफिनेशन शिकून घेतलं. मग जेव्हा मी तिला पाहिलं ती काय करायची, कशी करायची, ती कला अकादमीमध्ये शिकायची, तेव्हा मी एक दिवस तिच्याबरोबर गेले आणि तिथे बसून मी पाहिलं तिला ती काय करते. मला पण आवड निर्माण झाली. मग काही कारणास्तव मला अकादमीमध्ये ॲडमिशन घेता आलं नाही, कारण माझं वय थोडं कमी होतं तेव्हा. तर मग ज्या गुरु होत्या त्या म्हणजे श्रीमती अमलासुरी पाटकर, तर त्यांनी त्या आपल्या घरी क्लासेस घ्यायच्या. तर मग मी काय केलं की माझ्या बहिणीला सांगितलं की काय करूया आपण, तिकडं नाही ना मला घेता येत ॲडमिशन, मग मी तिच्या घरी जाते, तिकडं शिकायला जाणार मी, ठीक आहे. पण शिकायचं हो, शिकायचं आहे. ती एकदम अशी इन्स्पिरेशन असताना ती माझ्या बहिणीकडूनच मिळालं होतं, म्हणून मला तिकडे जायचंच होतं. आता मी गेले तिकडे, मी पाहिलं तेव्हा मला ती अवघड वाटलं. म्हटलं नाही, माझ्याकडे हे होणार नाही, कारण काय म्युझिक ऐकलं कसं बसं नाचलं की झालं असं मला वाटलं. पण नाही, जे मूळ आहे ते शिकायचं, हे माझ्या बहिणीनेच मला सांगितलं. जेव्हा मी तिकडे शिकायला लागले तेव्हा मला समजलं की कथक म्हणजे काय हे फक्त असं शब्दांनी बोलून होणार नाही. ते जर तुम्ही खरंच काहीतरी करणार आहात तर ते म्हणजे तुमचं जे एक्सप्रेशन आहे, तुमच्या मनातील ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही नृत्यातून कशा मांडू शकता, हे कथक म्हणजे काय हेच तुम्हाला शिकवेल. आणि ते खरं मी शिकले म्हणजे माझ्या गुरु श्रीमती अमलासुरी पाटकर यांच्याकडं. मग आता तुम्ही एवढं सुंदर तुमच्या गुरूंविषयी सांगितलं, त्यांनी तुम्हाला कथक नृत्य म्हणजे काय याचा खोल अर्थ सांगितला. तर आता इथवर आल्यानंतर तुम्ही स्वतःची नृत्यशैलीविषयी सांगायचं झालं तर काय सांगाल? प्रेरणा, तू काय सांगशील? तुझी नृत्यशैली डिफाईन करायची झाली तर तू कुठल्या शब्दात सांगशील? नृत्यशैली माझ्यासाठी माझी अभिव्यक्ती आहे. आता ते वेगळं नाहीच आहे. म्हणजे लहानपणी ती आवड म्हणून होती, मग हळूहळू ती आवड वाढत गेली, मग तिथून मीच ते झाले हे मला म्हणजे समजलंच नाही. तो प्रवास म्हणजे मला नेहमी तो प्रोसेस आवडतो. म्हणजे फायनल मला आपण एक एम ठेवतो तिथपर्यंत जातो, पण ते अजून मोक्ष साध्य जाऊन अशी म्हणता अजून त्या प्रवासानाचा. आणि जितकं मी त्याच्यात म्हणजे जेवढी वर्ष जात आहेत तेवढंच ते बदलत चालले आणि म्हणजे इट इज ग्रोईंग. तर माझ्यासाठी नृत्य म्हणजे माझी अभिव्यक्ती आहे. म्हणजे त्याशिवाय मी नाही. म्हणजे मध्यंतरी असं झालं, मला काही कारणामुळे 4 महिने नृत्य करायला नाही मिळालं, काही एक घटना झाली. तर तेव्हा जो काळ होता माझ्यासाठी तो खूपच कठीण होता. मी म्हटलं हे नाही आपल्या आयुष्यात तर आपण काय करणार माहीतच नाही. म्हणजे आपल्यासाठी तो वेंट आउट पण असतो, आपला हॅपी प्लेस पण असतो, मग ती शिस्त पण असते. तर नृत्य हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. आणि जेव्हा आता मी कथक जेव्हा म्हणते की स्वतःला अभिव्यक्त करणं म्हणजे काय, की मला काय सांगायचं आहे म्हणजे माणूस म्हणून जरी काय सांगायचं आहे, तर मी नेहमीच म्हणते मला कलेने आधी एक चांगला व्यक्ती व्हायला चांगला माणूस व्हायला शिकवलं, मग मी चांगली कलाकार आहे. त्याच्यातले जे म्हणजे बारीक बारीक गोष्टी आहेत, बारके आहेत म्हणा. आता ती जसं सांगत होती की ते लय, ताल, सूर, तुमच्या मुद्रा, तुमचे हावभाव, त्याच्यासोबतच तुम्हाला कितीतरी गोष्टी वाचाव्या लागतात, बघाव्या लागतात. म्युझिक, पेंटिंग, स्कल्पचर, थिएटर, एव्हरीथिंग. असं डान्स म्हणून ते वेगळं होत नाही. तर शिकताना पण एवढ्या गोष्टी शिकली की ते
वाढतच चालले. प्रत्येक गोष्टीतून आपल्याला अभ्यास करावा लागतो. हो, म्हणजे असं असं आपल्याला वाटतं म्हणजे डान्स ना झालो तो माझे असे केले की म्युझिक ना 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 तशा असं मी नेहमीच सांगते असं नाही आहे. तर तुम्हाला खूप गोष्टी बघाव्या लागतात, त्याचा अनुभव घ्यावा लागतो आणि खूप काही शिकावं लागतं. तर हे सगळं करताना कुठेतरी मी गुंतत गेले आणि कुठे आज पोहोचले तर बघताना असं वाटतं की हेच होतं म्हणजे आयुष्यात करण्यासाठी. तर माझ्यासाठी नृत्य माझं सर्वस्व आहे आणि त्याशिवाय म्हणजे नाही. आणि प्रेरणा अपूर्ण आहे. हो, खरंच. म्हणजे मी जे काही मला म्हणजे पोट तिडकीन सांगपाचे असता म्हणतात ते मी नृत्यातनं सांगू शकते. मला म्हणजे ज्या गोष्टींबद्दल खूप प्रेम आहे या खूप चीड आहे ती मी त्या नृत्यातनं मांडू शकते. तर असं बोलताना मांडणं वेगळं आणि नृत्यातनं मांडणं त्याची मजाच वेगळी आहे, तो एक्सपिरियन्स वेगळा आहे. तर नृत्य माझ्यासाठी माझी अभिव्यक्ती आहे. प्रियांका, तू काय सांगशील? माझं म्हणायचं झालं तर मी खूपशा पालकांना बघितलंय, ते काय म्हणतात की जर मूल काहीतरी डान्स वगैरे करतंय तर नाही, ते स्टडीजला खूप अफेक्ट होतोय, नको ते बंद करूया. पण मी जेव्हा 10वीत असताना गोमंत बालभूषण पुरस्कार घेतला तेव्हा मी 10वीत होते. हां, तरी पण ते मी करून दाखविलं. आणि ते सुद्धा जेव्हा बोर्डची एक्झाम होती तेव्हा मी गुजरातला झोनल लेवलसाठी गेले होते. तर मला असं वाटतं की नृत्य हे माझ्यासाठी पॅशन आहे आणि आधीपासून मला त्याला प्रोफेशनचं नाव द्यायचं नव्हतं. कारण कधीही स्ट्रेस झाला, कधीही दुःखी झाले किंवा काहीही प्रॉब्लेम्स असले तरी मी नेहमी माझा एक कॉर्नर असायचा, तिकडे जाऊन मी नृत्य करायचे. काहीही कुठलंही गाणं असू दे मी तिकडे ते परफॉर्म करायचे. का म्हटलं तर ते एक वेंट आउट करायचं जे कॉन्सेप्ट असतो ना तो मी नृत्याद्वारे पाहिला. तर तेवढंच मी सांगू शकते. रिलॅक्स हो, होतो, रिलॅक्सेशन. आणि ही पण गोष्ट आहे की नृत्यामुळे हे समजलं की आपण आयुष्यात सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं खूप महत्वाचं आहे. प्रियंका पण ही गोष्ट मानेल कारण ती पण त्याच स्वभावाची आहे की चला आपण सगळे एकत्र जाऊया. ही शिस्त आणि ही संवेदना आम्हाला नृत्यातनं मिळाले. मी नेहमीच सांगते एक तरी कला शिका कारण ती तुम्हाला संवेदना शिकवते. तर ते आम्हाला नृत्यातनं दिले. तर असं शब्दातनं मांडणं पण आमच्यासाठी कठीण आहे. बरोबर. तर थोडक्यात जेवढं सांगू शकतो की नृत्य काय आहे ते आम्ही सांगायचं. जशी प्रेरणा म्हणाली ना की अभिव्यक्ती, त्याची अभिव्यक्ती म्हणजेच नृत्य आहे. तर बेसिकली हा कॉन्सेप्ट असा आहे की कुठलाही माणूस त्याच्यात चांगल्या गोष्टी पण असतात आणि काहीतरी दुष्ट गोष्टी पण असतात. म्हणजे आम्ही बघत असतो ना. पण काय आहे की माणसाला खरा तू कोण आहे हे तेव्हाच कळतं जेव्हा तो कुठलीही एक कला जोपासतो. त्याच्यातनं त्याला समजतं की हा माझ्यात ही कमी आहे, माझ्यात ह्या चांगल्या गोष्टी आहेत, तर त्या मी कशा सुधारू शकेन किंवा कशा मी त्याला एक स्टेज देऊ शकेन, हे इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही दोघी नृत्याच्या निमित्ताने गोव्यात तसंच गोव्याबाहेर विविध ठिकाणी प्रवास करत असता. तर हा एक वेगळा भाग आहे तुमच्या आयुष्यातला. तर त्याविषयी काय सांगाल? आजवर तुम्ही कुठे कुठे प्रवास केलाय, त्या प्रवासातील अनुभव सांगायचे झाले, एखाद दुसरा अनुभव शेअर करायचा झाला जो काहीतरी खूप शिकवून गेला, काय सांगाल? प्रवास म्हणजे एकतर आर्ट आणि ट्रॅव्हल हा प्रत्येकाच्या आयुष्यातला म्हणजे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आर्ट आणि ट्रॅव्हल इज द बेस्ट कॉम्बिनेशन. म्हणजे हे जोकिंगली मी सांगते पण नृत्य करताना आता जसं मी पुण्यात होते तर खूप ठिकाणी क्षमाताईंमुळे मला खूप ठिकाणी खूप चांगल्या महोत्सवांमध्ये म्हणजे प्रेस्टिजियस ज्याला आपण म्हणतो अशा महोत्सवांमध्ये भाग घ्यायचं म्हणजे आम्ही घेतला. हो, संधी मिळाली. गीता महोत्सव कुरुक्षेत्रचा, मग निशा गांधी फेस्टिवल केरला आणि असे अनेक फेस्टिवल्समध्ये भाग घेतला. तर पूर्ण भारतभर जाण्याची संधी मिळाली. आणि क्षमाताई म्हणजे मी काय सांगू, त्या उत्तम नृत्य संरचनाकार आहे. त्यांच्याकडे जी दृष्टी आहे म्हणजे कथक असा फॉर्म आहे ज्याच्यात म्हणजे तो क्लासिकल, जेव्हा आपण क्लासिकल म्हणतो त्याला एक शास्त्र असतं, ते एका दायऱ्यात असतं, पण तरी कथकमध्ये ती सूट आहे की आपण
जरा लिमिट बाहेर जाऊन आत येऊ शकतो, ते दायऱ्यातनं बाहेर जाऊन आत येऊ शकतो, तरी ते कथकच वाटतं. ती थिन लाईन आहे. जेव्हा आपण हल्ली टर्म्स येतात बॉलिवूड कथक म्हणा, असं बॉलिवूड कथक असं काही नसतं, असं काहीतरी नवीन प्रकार काढले त्याला बॉलिवूडच म्हणा आणि कथकला कथकच म्हणा, असं माझं म्हणणं आहे. तर त्याच्यातनं तुम्ही जरा बाहेर जाऊन काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतात, काहीतरी कंटेम्पररी इश्यूज घेतात आणि काहीतरी करायचा प्रयत्न करतात, तरीही ते कथकच वाटतं. हे मेंटेन करणं ना एका कोरिओग्राफरसाठी खूप डिफिकल्ट असतं आणि मी अशा गुरूंकडे शिकली आहे जे त्या उत्तमरित्या ते करतात, बॅलन्स ठेवतात. म्हणजे त्यांची एक कोरिओग्राफी मला सांगायला आवडेल की निशब्द भेद, म्हणजे मरीन लाईफवरती ती कोरिओग्राफी होती. तर पाण्याच्या आत काहीच आवाज नसतो, देर इज सायलन्स. तर खूपशे पीसेस असे होते ज्याच्यात सायलन्स होतं, म्हणजे काहीच म्युझिक नाही, काहीच नाही, तरी सगळे तेवढ्या कॉर्डिनेशनमध्ये डान्स करतात आणि आतमध्ये समुद्रात काय होऊ शकतं ह्याबद्दलचा विचार म्हणजे तुम्ही जर ती कोरिओग्राफी बघाल तर तुम्हाला समजेल की किती खोल विचार आहे. त्या जीवांना पण काय वाटतं, व्हेजिटेशन आहे म्हणा, बाकी मरीन लाईफ आहे, त्यांना काय वाटतं. तर हे करताना आपल्यालाच कितीतरी गोष्टी समजतात की ज्या नॉर्मली आपण विचार नाही करू शकत. तर ताईंमुळे मला निशब्द भेद आहे, कृष्णा द लिबरेटर आहे, कस्तुरबा आहे आणि अनेक कोरिओग्राफीजमध्ये मला भाग घ्यायची संधी मिळाली आणि ते करताना खूपच शिकायला मिळालं काहीतरी, म्हणजे वेगळी दृष्टी. म्हणजे कोरिओग्राफी इज नॉट एवढं इझी नाही आहे ते, असं इथून तिथे गेलो, असं जरा गेलो नाही, त्याच्या मागे विचार, एव्हरी मूवमेंटच्या मागे विचार असतो. तर ती समज मिळाली. तसं गोव्यात असताना पण मी वर्धाताईंच्या अंडर खूप प्रोग्रॅम्स केले, औरा फेस्टिवल म्हणा, मग क्लासिकल डान्स फेस्टिवल जो मारदोळला होतो, मग आता युवा प्रतिभोत्सवमध्ये पण मी सोलो केला होता. तर तिथे युवा प्रतिभोत्सवला ती एक संधी मिळणं, सोलो करणं आणि युवा पिढीसाठी एक संधी असणं ही खूप महत्त्वाची असते. अशा अनेक महोत्सवांमध्ये म्हणजे मी सहभागी झाले. तसंच अजून एक आवर्जून मला सांगायला आवडतं ती म्हणजे हल्लीच मी डिरेक्ट केलेली आणि सुधाकला प्रांगणने प्रोड्यूस केलेली एक डान्स ड्रामा आहे, तो म्हणजे वीरगाथा झासी की राणी. तर त्यांच्या आयुष्यावर, राणी लक्ष्मीबाईच्या आयुष्यावरती आम्ही प्रयत्न केले की नृत्य संगीत म्हणजे नृत्य गायन आणि नाट्य हे एकत्रित येऊन आम्ही काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे एक नृत्य नाटिका बसवली आहे आणि ते अनेक जणांना खूप भावलं आहे. तर ही पण एक संधी असते की आपण प्रोडक्शन कसं करायचं, तो पण एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. तर ते कसं करायचं, तर मी आधी एवढं काही केलं आहे, मला एवढी संधी मिळाली आहे म्हणून मी करू शकले. तर हे अनंत आहे असं मी म्हणेन. प्रियंका, तू कुठे कुठे प्रवास केलायस नृत्याच्या निमित्ताने? हो, पहिलं म्हणजे मी कला अकादमीत शिक्षण घेतलं नाही, जसं मी आधी सांगितलं. तर मला तेवढं परफॉर्मन्स करायला भेटले नाहीत. पण जे काही आहे पूर्ण गोव्यात मी पुष्कळ ठिकाणी ऑल गोवा डान्स कॉम्पिटिशन्समध्ये नेहमी प्रथम क्रमांक मिळवला. तसंच गोमंत बालभूषण जेव्हा पुरस्कार भेटला तेव्हा बालश्री यासाठीच मी गुजरातला गेले होते, मी 10वीत होते तेव्हा. तसंच गोव्यात नक्षत्र उत्सव हा पण क्लासिकल डान्स फेस्टिवल सारखाच असतो, तर तिकडे मी कथक सादरीकरण केलंय. आणि त्याबाहेर म्हटलं तर इंटरनॅशनल ट्रॅव्हल म्हणजे मी गोवा विद्यापीठातून स्टडी जपान प्रोग्राम ह्यासाठी गेले होते जपान देशात. तर तिकडे ॲक्च्युली तो स्टडी प्रोग्राम होता, पण तिकडे काय झालं की ते लोक त्यांचं पण कल्चर शिकता शिकता त्यांना आमचं कल्चर शिकायचं होतं. म्हणून त्यांनी मला विचारलं की डू यू नो एनी ऑफ द क्लासिकल फॉर्म. सो मी म्हटलं हो, तर कुड यू टीचर्स, हा त्यांचा प्रश्न होता. तर मी 3 दिवसीय असं छोटंसं असं लाईक वर्कशॉप ठेवलं त्यांच्यासाठी. तर तो माझा म्हणजे खूपच चांगला अनुभव होता. हो. तू आता जसं बोलताना सांगितलंस की तुझी सुधा कला प्रांगण ही संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून आज तुला तुझ्या गुरूंनी जी कला दिली आहे तो वारसा आज तू पुढच्या मुलांना देतेस. तर ती संस्था सुरू कशी झाली, कधी झाली आणि ती संस्था सुरू होण्यामागे कोणाचा पाठिंबा तुला लाभला, कोणाचे आशीर्वाद तुझ्यासोबत आहे? सुधा कला प्रांगण ही संस्था त्याचं मूळ 2006 मध्ये आहे. आत्ता ती म्हणजे संस्थापित केली आहे 2019 साली. तर आधी म्हणजे मी लहानपणी
गावच्या मुलांना नृत्य शिकवायचे. असे 60 मुलं घेऊन मी असं नृत्य नाटक असं शिकवायचे. म्हणजे मी तेव्हा 6वीत होते, पण मला असं मला नेहमी शिकवायला खूप आवडतं. म्हणजे मी शिक्षिका आहे हे मला खूप छान वाटतं. आधीपासून माहिती होतं की शिक्षिका कुठल्या तरी क्षेत्रात पण शिक्षिका नक्की असणार. तर मला शिकवायला आवडायचं. तर मी माझ्याकडे जे आहे ते दुसऱ्यांना द्यायचं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर मी तेव्हा नृत्य शिकवायचे. तर असंच हौशी काहीतरी नाटकुले बसवत आली, त्या बॉलिवूड या फोक डान्सेस असे सेमी क्लासिकल, आणि ते मी 10 वर्ष केलं. म्हणजे असं कोणी दखल घ्यावी असं मला कधीच नाही वाटलं. मी माझी आवड म्हणून करायचे. तर तिथून खऱ्या अर्थाने तो एक गट फॉर्म झालेला घरच्या घरी. म्हणजे माझे बाबाच कॉम्पेअरिंग करायचे, माझी दीदीच सगळं मॅनेज करायची, माझे आजोबा सगळ्यांना म्हणजे डिसिप्लिन शिकवायचे. असंच होतं ते. तर जेव्हा मी पुण्यात गेले तेव्हा तर मी इथे म्हणजे 3 वर्ष मी पुण्यात होते, तर इथे तर मी ते करू नाही शकले. मी एका वर्षी आले, कारण तेव्हा 10 वर्ष पूर्ण होत होते. तर तेव्हा मी म्हणजे तो प्रोग्राम केला, आणि त्याच्यानंतर जेव्हा मी पुण्यातनं इथे आले तर ना आता आपण व्यवस्थित शिकवायचं, कारण आता आपण काहीतरी खरंच चांगलं शिकून आलं. आणि माझं हेच होतं की मी जर पुण्यात जाते तर परत गोव्यात येणार, आणि मी जे तिथून एवढं शिकून आले ते गोव्याच्या मुलांना, गोव्याच्या लोकांना देणार, हेच होतं माझं आधीच ठरलेलं. तर मी म्हटलं आता व्यवस्थित संस्थापित करूया. तर मी सगळे फॉर्मॅलिटीज केले, आणि सुधा कला प्रांगण हे नाव, आधी आमचं नाव इंडियन टायगर्स असं होतं, लहानपणी आम्ही मुलांमध्ये डिसाईड केलेलं. तर मी म्हटलं की माझे बाबा माझी प्रेरणा आहेत, आणि त्यांनी जे मला दिलं आहे आयुष्यात ते म्हणजे त्यांनी नेहमीच म्हणजे तारीफ नसेल केली, पण मला माहिती आहे की किती त्यांना प्राऊड फील व्हायचं. आणि त्यांनी ते आज नाही आहेत, पण त्यांची आठवण म्हणजे मला त्यांचं अस्तित्व माझ्यात आहे हे मला माहिती आहे. जेव्हा मला लोकांकडनं कळतं की तुझे बाबा तुझ्यावर किती त्यांना गर्व होता, हे कधी त्यांनी मला सांगितलं नाही, पण जेव्हा सगळी लोक येऊन सांगतात तेव्हा असं मला वाटतं की त्यांनी जर मला नेहमीच असं केलेलं तर कधीतरी मी माझं पाऊल मागे आलं, जरा तो ओव्हर कॉन्फिडन्स आला असता आयुष्यात असं वाटतं. तर त्यांनी जे माझ्यासाठी केलं आहे ते कोणीच नाही केलं आहे आयुष्यात. तर म्हटलं की त्यांच्याच आठवणीत मी ही संस्था ठेवणार आहे. तर माझ्या बाबांचं नाव स्वर्गीय सुधाकर पालेकरजी, तर मी सुधा हे ह्या नावाने सुधा कला प्रांगण, तर त्यांच्याच सुधाकराच्याच प्रांगणात कला ही आम्ही फुलवायचो म्हणून सुधा कला प्रांगण. आणि मी व्यवस्थित त्याचे वर्ग सुरू केले. फक्त कथक शिकवते. तर कथकमध्ये म्हणजे आत्ता माझी 61 मुलं आहेत. तर म्हापशा आणि पणजीला असं मी कथक शिकवते. हो, 2 ठिकाणी वर्ग घेते. तर मजा आहे. म्हणजे मला दिसतंय की मी काहीतरी देते आणि त्याच्यातनं काहीतरी तयार होते, म्हणजे ते ग्रो होताना. म्हणजे एवढी मुलं आत्ता 3 वर्ष झाली मी शिकवते, तर ते बघताना खूप छान वाटतं. म्हणजे ती फिलिंगच वेगळी आहे की आपण शिकवतो आणि आपल्यामुळे एखादा व्यक्ती घडतो, हे जेव्हा तुम्हाला समोर दिसतं ते वेगळीच. प्रियंका, तू सुद्धा क्लासेस घेते? हो, जसं की मी म्हणाले की आय एम असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश. बेसिकली ते माझं प्रोफेशन आहे. पण मला नृत्य हे कधीच प्रोफेशन करायचं नव्हतं. ते माझ्यासाठी पॅशनच आहे अजूनसुद्धा. पण काय झालं असं की खूपशी मुलं आत्तासुद्धा ऑल गोवा कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करतात. तर त्यांचं जे कॉम्पिटिशन लेवल आहे ते खूप वाढलं आहे. तर त्यांना असं वाटलं की कुठेतरी आम्हाला चांगलं कोरिओग्राफिकल मोमेंट्स पाहिजे लाईफमध्ये. तर मी माझ्या बहिणीला बघितलं कोरिओग्राफी करताना, तसंच मी पण ठरवलं की आता कोरिओग्राफी करूया, पण ते ॲज अ प्रोफेशन नाही, माझी आवड म्हणून. मला कोणाला तरी तयार करायला मिळतं ते माझ्यासाठी खूप मोठं होतं. तर मी वयाच्या 12व्या वर्षी कोरिओग्राफी करायला सुरुवात केली. छोट्या कोरिओग्राफीज करायचे, आणि आता खरं तर खूपच मुलं तयार झाली आहेत आमच्या अंडर. आणि खूपशा ऑल गोवा कॉम्पिटिशन्स म्हणा, नॅशनल लेवल म्हणा, जसे की स्पोर्ट्स डान्स चॅम्पियनशिप, इकडे तिकडे आमची मुलं जात असतात. तर म्हणजे मी आणि माझी बहीण. पण खरं तर कोरिओग्राफी करता करता मला समजलं की ही जर स्टेज आहे तेव्हा मी जर छोट्या मुलांना तयार करू शकेन तर खूप बरं होईल. म्हणून मी हल्लीच कोरिओमेनिया हा कॉन्सेप्ट निवडला आहे. तो तसाच ॲज अ प्रोफेशन नव्हे तर माझी आवड म्हणून, की कुठंतरी मुलांना तो वाव मिळावा म्हणून. आणि हल्लीच मी कोरिओमेनियाच्या थ्रू पण माझा यूट्यूब चॅनल स्टार्ट केला आहे, आणि तसंच छोटे व्हिडिओज वगैरे टाकत असते. तर तोच क्रेज आहे. आणि ह्याच्यात मला माझी आई, माझे बाबा, माझी आजी, माझी बहीण ह्यांचा खूप पाठिंबा आहे. भविष्यातील तुमचे प्लॅन्स काय आहेत आता पुढे?
आता इथवर आलात, आता इथून पुढे काय? खूप गोष्टी आहेत डोळ्यासमोर, थोडं अनक्लिअर आहे, थोड्या गोष्टी माहिती आहेत. तर आत्ता सध्या मी परफॉर्मिंग आर्ट्समध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे, मेघा महाविद्यालयात शिकवते. तर ती पण वेगळी मजा आहे, कारण तुम्ही परफॉर्मिंग आर्ट्स म्हटलं की अजून मोठं क्षेत्र होऊन जातं. तर मला शिकवायला आवडतं, यंगस्टरसोबत काम करायला आवडतं, तर ती गोष्ट तर आहेच. माझी जी संस्था आहे ती मला पुढे घेऊन जायची, अजून मुलं तयार करायची आहेत. म्हणजे चांगली म्हणजे कथक पिढी, या चांगली कलाकारांची पिढी घडवायचं माझं ध्येय आहे आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं. म्हणजे एक तर झालं शिकवणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगले परफॉर्मन्सेस घडवायचे आहेत. कारण आता खूप लोक आहेत जे कथक शिकतात या बाकी शास्त्रीय नृत्य आणि संगीत शैली शिकतात, तर त्यांना एकत्र घेऊन, थिएटर पण आहे, आम्ही दोघेही थिएटर बॅकग्राऊंडचे आहोत, तर ते सगळं एकत्र घेऊन, सगळ्यांना एकत्र घेऊन खूप परफॉर्मन्सेस तयार करायचे आहेत. तसंच मला आवड आहे की डान्स थेरपी या आर्ट थेरपी शिकायला, पण तो एक एक टप्पा आहे की आत्ता सध्या तरी जे वर्ग घेतोय तर त्याच्यातनं एक 6-7 वर्ष तरी मुलं शिकली पाहिजे, म्हणजे एक म्हणजे एक टीम तयार होऊ शकते परफॉर्मर्सची. कारण आमची तर टीम आहे, तर पुढच्या पिढीला पण तयार करायचं ती आमची जबाबदारी आहे. जसं प्रियंकाने म्हटले, चांगले कोरिओग्राफिस्ट, ती आणि तिची दीदी खूप चांगले कोरिओग्राफर्स आहेत. तर ती दृष्टी मुलांमध्ये नेणे, म्हणजे फक्त डान्स केला म्हणजे डान्स होत नाही आहे, त्यासाठी अजून खूप गोष्टी, संशोधन लागतं म्हणा, वाचन लागतं, मग अजून गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतात. त्याबद्दलची जी शिस्त आहे ती निर्माण करायची पिढीमध्ये. फक्त डान्स शिकवलं हॉबी म्हणून असं नाही आहे. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे की ते व्हायला. जसं आत्ता हल्लीच म्हणजे 1 वर्ष आधी मी नॅशनल यूथ फेस्टिवलला मला कथकमध्ये 2nd प्राईज मिळालं होतं. तर एवढं लोकांनी खूप सपोर्ट केलं. तो माझ्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट होती. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं, पण मला तो प्राईज मिळाला होता आणि मला माहिती होतं मी तेवढी मेहनत केली आहे तर मेहनतीचं फळ मिळालं होतं. असे खूप परफॉर्मन्सेस होतात. जसं प्रियंकानी म्हटलं की त्यांची मुलं पण खूपशा परफॉर्मन्सेसमध्ये गेली आहे. तर असे काय काय परफॉर्मन्सेस आहेत हे आम्हाला बघायचं आहे. कथक कला ही प्रोपोगेट करायची आहे मुलांमध्ये. त्याचा जो खोल अर्थ आहे तो लोकांपर्यंत, जर सेमिनार्स म्हणा, वर्कशॉप्स म्हणा, चांगले लोक इथे यायला पाहिजेत, चांगले कलाकार, चांगले गुरु इथे येऊन शिकवणार मुलांना, तसेच मुलांना बाहेर घेऊन जाणं, त्यांना अजून वेगळ्या संध्या द्यायच्या, हे सगळं काही करायचं आहे. तर एक पाऊल घालता म्हटलं तसे. प्रियंका, तू काय सांग? गोव्यात मला तरी असं वाटतं की अजून सुद्धा कथकचा प्रचार झालेला नाही. आधीपासून मी ऐकत आले की किरे झाले चलिये किंवा चल भरतनाट्यमाक घालूया, कथक हे एक्झिस्टन्स नाच. बट ॲक्च्युली पाहायला गेलं तर कथकमध्ये सुद्धा मी काही डिफरन्स हे करत नाही आहे, पण काय आहे की कथक म्हणजे काय हे मला तेव्हा कळलं. एक म्हणजे जेव्हा मी ॲज असिस्टंट प्रोफेसर शिकवायला गेले तेव्हा दिस हॅज हेल्प मी टू बिकम अ व्हेरी गुड टीचर. डेफिनेटली. एक कॉन्सेप्ट जर मला काही एक्सप्लेनेशन द्यायचं असेल कोणाला, तर ते मी आज एक नृत्य कलाकार आहे, नाट्य कलाकार आहे म्हणून मी एक चांगली शिक्षिका होऊ शकले. तर मला हे वाटतंय. आणि पुढं जायचं असेल तर हा ध्येय नेहमी लक्षात ठेवायचा आहे की काहीही असू दे, एनी हर्डल्स, एनी प्रॉब्लेम्स, सगळं पाठीमागे टाकायचं, एकच ध्येय ठेवायचं की मी ते करणार. मला कोणीही पाठीमागे ओढणारा नाही आहे, कारण मी जर ठरवलंय की ते मला ते साध्य करायचं तर मी ते करणार. यू शुड हॅव युअर कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स नाही, कॉन्फिडन्स. हो, ही खूप मोठी जबाबदारी असते. जेव्हा कलाकार म्हणतो, कलाकार स्त्री खास करून, ही खूप मोठी जबाबदारी असते आणि तशी या पाठिंब्याची म्हणजे गरज असते. फॅमिली म्हणा, टीचर्स, फ्रेंड्स, सगळ्यांकडनंच ही म्हणजे तो पाठिंबा लागतो. तेव्हाच म्हणजे ही गोष्ट आहे की आपण कसंही करणार, पण तो सपोर्ट पण लागतो आणि आम्हाला तो आयुष्यात आहे आणि नेहमीच असणार हे माहिती आहे. तर म्हणून एवढं सगळं काही आम्ही करू शकतो आणि अर्थात सगळ्यांना एकत्र पुढे घेऊन जायचं आहे. आजकाल आपण बघतो किती वेस्टर्न सॉंग्सवर सुद्धा, क्लासिकल सॉंग्सवर वेस्टर्न परफॉर्मन्स होतं. तर मी हा पण कॉन्सेप्ट घेतला की वेस्टर्न सॉंगवर क्लासिकल करून दाखवायचं. हे पण एक चॅलेंजिंग आहे. का? कारण ते वेस्टर्न असू दे, कुठलंही म्युझिक असू दे, त्याची लय,
लयबद्धता, त्याचे ताल न समजता आपण पुढे कसे कसं जाऊ? जाणार? शक्य नाहीये. आता जाता जाता तुम्ही या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना काय सांगाल? मेसेज काय द्या? कला ही अनंत आहे, म्हणजे मी असं कधीच म्हणणार नाही की कथकच शिका. पण अर्थात मला माहिती आहे की मी कथकमुळे घडली. ती जसं म्हणाली प्रियंका की आज आम्ही काही जर व्यक्त करू शकतो तर ते ह्याचमुळे आहे. तर आम्हाला माहिती आहे की आमचा सर्वांगीण विकास झाला आहे कलेमुळे आणि खास करून कथकमुळे. तर हेच सांगायचं की तुम्हाला जर असं खरंच वाटतं की मी काहीतरी आयुष्यात स्वतःला समजून घेतलं पाहिजे, या संवेदनशील व्हायला पाहिजे, तर एखादी कला शिकावी. मी असं कथकच असं म्हणणार नाही. भरतनाट्यम शिका, तुम्ही ओडिसी शिका, कुचिपुडी शिका, नाहीतर तुम्ही अजून कुठला तरी गाण्याचा प्रकार शिका, पण कला ही प्रत्येकाने शिकलीच पाहिजे. कथक मी का म्हणते तर आपल्याला खरंच अभिव्यक्त व्हायला म्हणजे मदत होते. स्वतःचं म्हणजे एक म्हणतं की शरीराचे नियम, म्हणजे स्वतःचं शरीर कसं असलं पाहिजे, का फ्लेक्सिबल असलं पाहिजे, का हेल्दी असलं पाहिजे, आपण इमोशनली, मेंटली, फिजिकली आपण खूप सशक्त होतो एका नृत्यशैलीमुळे. आणि जेव्हा आपण शास्त्रीय नृत्य म्हणतो ना, ते असं डायरेक्ट चला गाणं लावलं नाही. पाय म्हणजे काय, पायापासूनच सुरुवात आहे, कारण आपल्या संस्कृतीत पायांनाच खूप महत्त्व आहे. तर ते पाय म्हणजे काय, त्याचं काय महत्त्व आहे, काय करू शकतात तुमचे पाय, तुमचे हात काय करू शकतात, तुमचा चेहरा काय करू शकतो, मन काय करू शकतं, हे सगळं शास्त्रीय नृत्य असं एक 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 लेवल वर नेत शिकवतो. आणि तेच स्वतःला शोधत नेतं. म्हणून तो एक प्रवास आहे आणि तो प्रवास प्रत्येकाने अनुभवला पाहिजे असं मला वाटतं, कारण खरीच त्याची मजा वेगळीच आहे. म्हणून मी असं म्हणेन की कुठली तरी एखादी कला शिका. कथक तर शिकाच असं मी स्वतः कथक नृत्यांगना आहे म्हणून म्हणेन. पण हे खूप महत्त्वाचं आहे की आयुष्यात चांगला व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला एखादी कला यायलाच पाहिजे आणि तेव्हाच तुमचं आयुष्य असं पूर्ण होतं असं माझं मत आहे. तर मी म्हणणार की ज्या लोकांना शास्त्रीय नृत्य शिकायचे आहेत, अप्रोच करा. खूप जणं क्लासेस घेत आहेत. मडगाव, फोंडा, खूप ठिकाणी क्लासिकल डान्स शिकवत आहेत. तर तुम्ही आत्ता जसं प्रियंका म्हणाली, एवढं अवेअरनेस आधी नव्हतं, आत्ता खूप होतं आहे. खूप लोक त्यासाठी काम करत आहेत. स्वतः माझ्या गुरु आहेत, अजून लोक आहेत. रेखा मडकईकर ताई आहे ज्या कथकसाठी काम करत आहेत, अजून खूप लोक आहेत. तर मी असं म्हणेन की अप्रोच करा, म्हणजे तुम्हाला चांगलंच शिकायला मिळेल. फक्त शिका. प्रियंका, तू काय सांगशील? कला ही अनेक कलाकार घडवत असते. तसं पाहायला गेलं तर आज आपण बघतो की सुसाईड केसेस वगैरे खूप वाढत चालले. का? कारण माणूस स्वतःला ओळखू शकत नाही, मी काय आहे, माझं अस्तित्व काय आहे. तर कला त्या माणसाला त्याचं अस्तित्व दाखवून देते, मला तरी असं वाटतंय. तेव्हा प्रत्येक माणसाने कुठली ना कुठली तरी कला जोपासावी. आणि तसं म्हणायला गेलं तर नाही, माझ्याकडे होऊ शकत नाही, हा कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा नाही. अराइज अँड अवेक अंटिल द गोल इज रिच्ड, स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. तर तेच लक्षात घ्या, तेच ध्येय लक्षात ठेवा की मी आज काय आहे हे जर कुणाला समजायचंय तर ते कलेद्वारा आपण समजू शकतो. आणि तेवढं म्हणजे पेशन्स असला पाहिजे. असं काय वाटतं लोकांना खूपदा की क्लासिकल डान्स तुम्ही किती दिवस तेच शिकवतायत, पण ते काय आहे ते समजून घेण्यासाठी तेवढे दिवस ते करावं लागतं. आपल्याला खूपदा असं वाटतं वोकॅब्लरी एवढीच आहे, पण एकच गोष्ट, जर मी असं केलं तर ते वेगळं होतं, असं केलं तर ते वेगळं होतं, असं केलं तर ते वेगळं होतं. ती एकच गोष्ट आपण कशा तऱ्हेने वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने करू शकतो, ही जी बारकी आहे ते समजायला खूप संयम लागतो, एक शिस्त लागते. आणि त्याचमुळे मी म्हणते की वेळ लागेल पण मेहनत केली पाहिजे. असं एका दिवसात नाही येत. तुम्ही एखादं कुठलं गाणं असं एका दिवसात शिकू शकाल, पण शास्त्रीय नृत्य हे खूप वर्षानुवर्ष तुम्हाला शिकावं लागतं. तेवढा पेशननी, तेवढ्या निष्ठेने आपल्या गुरुवर विश्वास ठेवला पाहिजे आणि तेवढा वेळ द्यायला पाहिजे. तेव्हाच तुम्हाला खरं काय आहे ते समजेल. नाहीतर ते वरवर हॉबी म्हणूनच राहील. बाकी अजून थोडं पुढे जाण्यासाठी ही शिस्त असणं खूप महत्त्वाचं. हे मी आवर्जून मुलांना सांगते की असंच उगाच टाईमपास म्हणून नाही करायचं आहे. खूप गुरूंनी, खूप त्याच्यामागे खूप परंपरा आहे, एवढ्या लोकांनी काम केलेलं आहे त्याच्यावर, तर ते रिस्पेक्टफुलीच करायला पाहिजे. बरोबर. ॲज अ पॅशन म्हणून मनापासून ते केलं पाहिजे.
असंच वरचं वर नाही. तर हा एक इन्सिडेन्स असा आहे की जसं तिनं म्हटलं ना की खूपशा गोष्टी बारकाईने कराव्या लागतात. तर कथकमध्ये हे सिंगल, दुगुण, चौगुण असं आपण करतो फुटवर्कमध्ये. तर मुलं क्वेश्चन करतात की हे काय सिंगल पण करायचं, नंतर दुगुण करायचं, चौगुण करायचं, केवढा हा म्हणजे टाइम जातो ना, डायरेक्ट चौगुण करूया. पण नाही, तसं होणार नाही, कारण चौगुणला 4 टाइम्स डबल होते स्पीड. तर ती तुम्हाला स्पीड पकडायची असेल तर काय करावं लागेल? आधी पहिली पायरी चढावी लागेल, नंतरच पुढची पायरी चढू शकेल. तसंच कुठलंही एक्सप्रेशन्स असू दे, कुठलंही काही असू दे, असंच नुसतं गाणं लावलं तर सांगितलं काहे छे, हां मूल कळणार काहे छे, झालं एवढंच आहे का? नाही, त्याला अर्थ आहे. काहे छे तर काहे छे छेड मोहे, तर हा अर्थ लक्षात आला पाहिजे, म्हणून त्याला शास्त्रीय नृत्य कला असं नाव पडलं. तर प्रेरणा आणि प्रियांका, आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमचा नृत्य प्रवास आमच्याशी शेअर केलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला भविष्यातील प्रवासासाठी गोवन वार्ता लाईव्ह कडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. ओम टिमिकी डिमि डमरू बाजे गिरी कैलाश शिखर पर राजे दुंकित दुंकित ध्वनि मृदंग बा शीश चंद्र और गंग विराजे उमा रमा हरि सुर सबसा कर त्रिशूल डमरू लिए नाचे शिव धे 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 किरधे किरधे धे धान धा धान धान धा धान धान धा शिव धे 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 किरधे किरधे धे धान धान धा धान 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 धा शिव धे 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 किरधे किरधे धे धान धान धा धान 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 धा. तर ही होती प्रेरणा आणि प्रियांका. तर आजच्या भागापुरतं इतकंच. आज इथेच थांबूयात. उद्या भेटूया नवीन कर्तृत्ववान स्त्रीसह. तोवर तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बेन्स होम स्टुडिओ, अ कम्प्लीट सोल्युशन फॉर युअर फर्निशिंग नीड्स.